मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत। पैठण तालुक्यामधील अब्दुल्लापूर तांड्यावरती भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। पाण्याच्या एका ड्रमवरती नागरिकांना आठवडा काढावा लागतो। वापरलेलं पाणी झाकून ठेवून पुन्हा तेच पाणी वापरण्याची वेळ इथल्या नागरिकांवरती आलेली आहे। अत्यंत भयंकर अशी परिस्थिती आपल्याला वेगवेगळ्या भागांमध्ये पाहायला मिळते। पैठण तालुक्यामधली ही परिस्थिती आहे आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी सचिन गिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, अत्यंत भयंकर अशी परिस्थिती सध्या दिसते। जेव्हा आपण लोकांमध्ये जातोय तेव्हा काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत, काय त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय, काय ते म्हणतात या सगळ्याविषयी? जर लोकांच्या प्रतिक्रिया मन हेलावून टाकणाऱ्या आहे गुरु। एवढं भीषण दुष्काळ यावेळेस मराठवाड्यावरती आहे आणि आपण पाहू शकतो हा पाण्याचं संकट आहे। ही बोलकी दृश्य आहेत की अशा पद्धतीचे ही रांग आहे, ही रांग अशा पद्धतीने शेकडो ड्रम आहे या गावामध्ये लागलेले आहेत। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। या बाजूला देखील रस्त्याच्या दोन्ही कडेला ड्रम लावण्यात आलेले आहे। नागरिकांनी हे जे आहे शासनाकडून 8 दिवसाला एक वेळेस एका कुटुंबाला एक ड्रम दिला जातोय आणि त्या एका ड्रम पाण्यामध्ये संपूर्ण कुटुंबाने 8 दिवस काढायचे असं ठरलंय। मात्र तो पाणी वापरणार कसं आणि तो पिण्याला देखील 8 दिवसात पुरत नाहीये तो ड्रम भर पाणी। आंघोळ कशी करणार, जनावरांना काय पाजणार, असे सर्व प्रश्न या नागरिकांसमोर आहे। आपण पाहतो ज्यांना पाणी मिळालं ते आहेत, मात्र ज्यांना पाणी मिळालं नाही ते अजूनही अशा महिला या ठिकाणी आपण पाहतो की हंडे घेऊन बसलेले आहेत। पाणी कधी येईल, आम्हाला पाणी कधी भेटेल, अशा पद्धतीच्या या ठिकाणी या महिला आहेत। त्या आपण पाहतो की महिलासह पुरुष देखील त्यांच्या सोबत आहेत। आपण पाहू काय सांगाल तुम्ही, काय परिस्थिती आहे तुमच्या इकडे पाण्याची? सर, पाणी आम्हाला लगेच नाही। किती दिवसाला पाणी येतो? 8 दिवसाला। काय म्हटलं आजी? 15 दिवसाचा एक दिवस पाणी येतं, ते पाणी कव्हरला पुरणार आहे। पाणीच नाही भेटत आम्हाला, आंघोळीला पाणी नाही, लेकरा बाळा संडास करतात त्याला धुवायला पाणी नाही, मग आम्ही कायच करावं? पाण्याचा वापर म्हणजे नियोजन कसं करता मग? पाणी आम्हाला रोज एक ड्रम पाहिजे, रोज एक ड्रम। गुरु, आपण पाहिलं तर हे प्रतिक्रिया होती। मात्र दुसरं एक तुम्हाला सांगतो, या गावाला पाणी पुरवठा करणारा जो तलाव आता तो कोरडा ठाक पडलेला आहे। त्याचबरोबर जी शासकीय विहीर होती ती कोरडा ठाक पडली। या गावात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी। अशा पद्धतीने नळ आहेत, नळ लावण्यात आलेली आहे। गेले 8 ते 9 महिने झालेत ही नळ लावून पाईपलाईन टाकण्यात आले, मात्र अजूनही या नळांना पाण्याचा स्पर्श झालेला नाहीये, पाणी या गावात आलेलं नाही, अशी परिस्थिती आहे। मात्र आज घडीला ही जनावरं जी आहे ती जगवणार कशी? त्यामुळे अनेक लोकांनी सांगितलंय की आम्ही आमच्या जनावरे बाजूच्या गावात केले आणि आमच्या स्थलांतराची तयारी सध्या या गावामध्ये सुरू केलेली आहे आम्ही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील गावकऱ्यांच्या आहेत। आता हे गावकरी आहेत आपल्या समोर, त्यांच्याशी आपण जाणून घ्या काय काय समस्यांना तोंड द्यावं लागतंय तुम्हाला। आम्हाला सगळं हिशोबाने बोलावं लागतं। आता हे पाणी नाही म्हणल्यावर आमचं सगळं असं ढोरगिरं सगळे आम्ही बिगर पैशाची गुण टाकतो, म्हणजे काऊन की काही ढोरं मरून गेलेले आमचे पाण्यासाठी। एवढी परेशानी चालू आहे आमची। नियोजन कसं करताय? कसं करावं आता? येरीत शेंदून आणावं लागतं पाणी डोक्यावर टोटल। पाणी नाही, काय नाही, कोरडं पलटी विहिरी, विहिरीवाले लोक भांडत आहेत, मग उली पाणी येतो ते बगीचाला भरायला, काय करा मग? इकतच पाणी किती प्या, पैसे नाही आदल्याने बुडी ठाडी जवळ कुठून आले पैसे, मग काय करावं आता? इलाज काय करावा त्याला? पाणी वाचून मरून जाते लोक आमचे। प्रशासन कोणी लक्ष देत नाहीत का तुमच्या? कोणी देत नाही, कोणी नाही देत आमच्याकडे लक्ष, कोणी नाही देत। सरपंच नाही आमचं, कोणी काम नाही करत। आम्हाला ये मथारी गिथारी आम्ही कुठून पाणी आणा, कुठून आणा? 8-15 रोजात तर हे हांडे आमचे नळावाले भरून घ्यायचे ना, आम्हाला नळ नाही तर आम्ही तसंच खालीच जायचं रडत। 3-3, 4-4 रोज पाणी नाही भेटत, मग आम्हाला इकत आणून प्यायचे, ते टँकरवाले येतो। पाहिलं तर इथं गावामध्ये असंच नाहीये, फक्त लहान मुलं शाळकरी मुलापासून तर वयोवृद्ध महिलांना देखील पाण्यासाठी पायपीट करावं लागते। एक हंडाभर पाण्यासाठी। बरोबर आहे सचिन, त्यामुळे जनतेचे पुढारी म्हणवणारे सगळे जर का या प्रतिक्रिया ऐकत असतील, ही परिस्थिती बघत असतील, तर याच्यावरती गांभीर्यानं ते दखल घेऊन काहीतरी उपाययोजना करतील अशी अपेक्षा करूया। धन्यवाद सचिन, ही सगळी परिस्थिती, या सगळ्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद।